नमस्कार शेतकरी मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेतच असाल. तर मी एक नवीन अपडेट शेतकरी बांधवांसाठी घेऊन आलेली आहे. तर 20 मे ही आखरी शेवटची तारीख आहे. ज्यांचा पण फार्मर आय डी आतापर्यंत बनलेला नाही किंवा ज्यांनी नवीन अप्लाय केलेला आहे, जे शेतकरी बांधव आता नव्याने अप्लाय करत आहेत, तर त्यांच्यासाठी फार्मर आय डी ही खूप महत्त्वाची आहे. फार्मर आय डी असेल तेव्हाच PM किसान योजना, नमो शेतकरी योजना, जसं पीक बी बियाणे आणि अजून ज्या काही शेतकरी बांधवाच्या ज्या काही योजना आहेत तर त्या फार्मर आय डी शिवाय मिळत नाही. तर फार्मर आय डी असणे आवश्यक आहे. तर जे कोणी नवीन लाभार्थी आहेत किंवा जुने जे लाभार्थी आहेत, ज्यांना अजूनपर्यंत PM किसानचं पैसे मिळत नाही किंवा नमो शेतकरीचे पैसे मिळत नाही, तर त्यांना फार्मर आय डी असणे आवश्यक आहे. आणि 20 मे ही शेवटची तारीख आहे. तर त्याच्या आधी तुम्ही ही आय डी काढून घ्या, बनवून घ्या. आणि हा कार्ड असेल तेव्हाच समोरच्या ज्या काही योजना आहेत शेतकरी बांधवांना मिळतील. आणि तसंच पीक विमासुद्धा मिळतो. तर अशाच नवनवीन अपडेटसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंटसुद्धा करा आणि लाईकसुद्धा करा. कारण शेतकरी बांधवांसाठी पण मी नवीन अशा अपडेट घेऊन येते. आणि नमो शेतकरीचा हप्ता, ज्यांना PM किसानचा हप्ता मिळतो त्यांनाच नमो शेतकरीचा सुद्धा हप्ता मिळतो. तर PM किसानसाठी पण तुम्ही नव्याने अप्लाय करू शकता. आणि ज्या काही आता सर्व्हर कुठं गेलो ऑफिसमध्ये आपण, तर सर्व्हर डाऊन आहे म्हणतात. नेट कॅफेमध्ये गेलं तर लवकर काम होतं, पण कधी कधी सर्व्हर डाऊन असल्यावर तिथं पण काम नाही होत. तर थोडं का होईना, उशीर का होईना, पण PM किसानचं कसं असते, कोणी जर त्यांच्या कुटुंबामध्ये कोणी जर मरण पावले तर मग त्यांच्या फॅमिलीचं जो काही आहे नाव तो सातबाऱ्यावर येतो. आणि मग सातबाऱ्यावर आल्यानंतर खूप अडचणी येतात. जशी माझ्या पण फॅमिलीमध्ये त्या अडचणी आलेल्या आहेत. तर तेच मी सांगत आहे. कारण वारंवार आपल्याला ते कृषी ऑफिसमध्ये जावं लागते आणि तिथून पेंडिंगमध्ये ठेवल्या जाते. आणि पेंडिंगमध्ये ठेवल्यानंतर सुद्धा काही वर्ष, म्हणजे 1 वर्ष 1.5 वर्ष असं, म्हणजे आपल्याला त्या कृषी ऑफिसच्या फेऱ्या माराव्या लागतात. तर मला तरी असं वाटते की सरकार योजना काढते तर योजनेचा लाभार्थ्यांना खरंच मिळायला पाहिजे. ह्या सगळ्या ऑनलाईन आहे, सगळं ऑनलाईन आहे. तर ऑनलाईनमध्ये सगळं डाटा तर असतोच. तर लवकरात लवकर लाभार्थ्यांचं काम होईल तर लाभार्थी पण खुश होतात. योजना मिळवण्यासाठी धडपड करतात, एवढे लाभार्थी लाईनमध्ये उभे राहतात. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर नवीन अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. बाय बाय.